खाती देशात सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धाचा झडा आता सध्या भंडारा शहरातील नागरिकांवर देखील पडत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा शहरात सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा यावेळी जाणवत आहे. शहरातील गॅस सिलेंडरच्या गोडाऊनमध्ये सध्या ताले लागलेले आहेत. तसेच या ठिकाणी एक फलक सुद्धा लावण्यात आला आहे. आज सकाळी या ठिकाणी या गोडाऊन मालकांकडून फलक लावण्यात आला आहे की स्टॉक नाही, सिलेंडरचा या ठिकाणी स्टॉक नसल्याचं त्यांनी फलक लावलेला आहे. आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिक आपल्या घरी सिलेंडर नेण्यासाठी गर्दी करत होते. आपण पाहू शकता यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या गाड्या सुद्धा, रिकाम्या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत. मोठ्या प्रमाणावर ह्या गाड्या उभ्या या ठिकाणी आपल्याला दिसून पडत आहेत. या ठिकाणी आताही काही नागरिक आपल्याला सिलेंडर मिळेल या आशेने या गोडाऊन पर्यंत आलेले आहेत. आपण बातचीत करू त्यांच्यासोबत. दादा, काय सांगाल, तुम्ही किती वाजता या ठिकाणी आले आणि केव्हा तुम्ही सिलेंडरचा नंबर लावला? 5-6 दिवसा अगोदर मी एक गॅस सिलेंडरचा नंबर लावलेला होता, परंतु सिलेंडर येत नाही 4-5 दिवस झाले. तर म्हणून मी काल एजन्सीमध्ये गेलो होतो. तर एडा साहेबांनी म्हटलं की उद्या तुम्हाला सकाळी सिलेंडर मिळून जाईल म्हणून. परंतु मी सकाळी आलो होतो, परंतु सिलेंडर मिळालेला नाही. मग आता मी आपल्या मुलासोबत आलेलो आहो का जेणेकरून आता दुपारच्या वेळेस तरी गाडी आली असेल आणि आपल्याला सिलेंडर मिळेल. परंतु सिलेंडर काही मिळालेलं नाही. एकीकडे प्रशासन म्हणते की सिलेंडरचा तुटवडा नाही आणि इथं गोडाऊन बंद आहे. तर आम्हाला घरगुती वापरासाठी सिलेंडर मिळत नाही. परंतु भंडाऱ्याच्या छोट्या मोठ्या हॉटेल आणि पांटेले यांच्या जवळ कसा घरगुती सिलेंडर मिळत आहे, दिसत आहे, हेच मोठी एक विचारवंताची गोष्ट आहे. तर या काळा बाजारावर सखोल चौकशी होऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी तुमच्या माध्यमातून मागणी करत आहे. सध्या परिस्थितीमध्ये आखाती देशातील युद्धामुळे कमर्शियल सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा जाणवत होता. मात्र आता घरगुती सिलेंडरचा सुद्धा स्टॉक या गॅस गोडाऊन मध्ये नसल्याचे चित्र भंडारा शहरात दिसून येत आहे. शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.